नमस्कार. अलीकडे एक पुस्तक हातात आलं. कॉर्पोरेट कबीर नावाचं पुस्तक आहे. गुरुचरण सिंग गांधी यांचं हे पुस्तक आहे. सायली गोडसे यांनी अनुवाद केलेलं आहे हे पुस्तक. आणि हे अतिशय सुंदर असं पुस्तक आहे की या पुस्तकामध्ये व्यक्तींचं, माणसाच्या वेगवेगळ्या स्वभावांचं आणि माणूस कुठल्या टोकापर्यंत कसा स्वार्थी होऊ शकतो आणि कशा प्रकारे जिथे 10पेक्षा जास्त लोक असतात तिथे आपल्याला अनेक प्रकारचे विविध स्वभाव आपल्याला पाहायला मिळतात. आणि या पुस्तकामध्ये कबीरांचे दोहे आणि त्याचं विश्लेषण थोडक्यात या पुस्तकामध्ये आपल्याला एकूण आहे ते पाहायला मिळतं. एकूण वर्णन जे मांडलेलं आहे ते पाहायला मिळतं. आता इथे एक कबीराचा दोहा आणि मी अलीकडेच अनुभवलेला हा एक प्रसंग आणि त्याच्याशी हा प्रसंग अतिशय तंतोतंत जुळतो. आणि मग ते त्यातला एक आहे अंत कतरनी उपला नेह ताकी संगत रामजी सपन नेह मतदेह. म्हणजे ज्याच्या डोळ्यात माया आहे आणि वाणी गोड आहे पण मनात मात्र दुष्ट हेतू आहे, देवा अशा व्यक्तींची संगत मला स्वप्नातही लाभ. अशा व्यक्ती आपल्याला समाजात आणि पर्यायानं संस्थेतही पाहायला मिळतात. अशा लोकांकडे 3 मार्गाने बघता येतं. एक मानसिक, नैतिक आणि व्यावहारिक हटवादी भूमिकेतून. म्हणजे जर ठरवलं तर हे लोक असे का वागतात याचा अर्थ लावण्यासाठी एखादा माणूस तासनतास वर्ष घालवू शकतो. मग त्यांच्या वर्तन पद्धती आधीपासून त्या व्यक्तीवर असलेले प्रभावाच्या आठवण संबंध होतो बारकाईनं बघू शकतो आणि मग त्यातूनच तो वर्तनाच्या मुळाशी जाऊ शकतो. जर आपण त्या माणसाच्या वर्तणुकीचा अंदाज लागलो तर त्या वर्तुळाच्या मुळे जाऊ शकलो तर चित आपल्याला कळू शकेल. आपण शक्यता की तो असो त्याचं समाधान तरी मिळेल आणि पुढे काढून ठेवलं. खरं आहे हे. एखाद्याचे काम करा 15-20 लोक एकत्र काम अशा गोष्टी लोकलेलं मी बघितलं आहे की त्यांना लेणं देणं व्यक्तिमत्वाचा कळत असतात, तुमच्या स्वाचा गैरफायदा असतात. इथे त्या दृष्टीने बघ पण माणसाच्या बाबत कसं परखड तिसरी बाजू असते. आपल्याची रीत ओळख कसं वागायचं साठी आपण तयार होतो आणि किंवा सरळ त्याची संगत आपण टाळतो. त्याला 2 बाजू असतात, एक चमकणारी आणि दुसरी अंधारी. म्हणजे यांची शेवटी कर्मचारी असेल, नेते मंडळी दुट्टण्यांना सोहित छोट्या गोष्टीत फायदणारे दुसऱ्या आणि त्याहून साधूपणा करणं लोक त्यांना नाकारतात. त्याचं आपल्याकडे आणि असं अंगचर्चा होते 2 आणि वरतून होतं तुम्ही तसा शिक्का बसतो. उच्च शिक्षित कौशल्यानं वाढलंय ते स्वतःचे दडले असतात. माणूस हारीने केले किंवा वक्तव्य तो त्याच्या वरतून पांघरून घाल आणि दुट्टून असलेली एखादी चातुर्याच्या आधारे योग्य असल्याचं एखाद्या गोष्टीच्या किंवा बोलायच्या ठाऊक असतं. कदाचित योग्य पद्धतीने कशा सांगायचं हे सुद्धा त्याला माहीत असतं आणि हे
म्हणजे आपल्यासमोर एक आणि मागं दुसरं असं बोलत असेल तर अशा व्यक्तीची संगत टाळलीच पाहिजे. हेत प्रीती से जो मिले तासो मिल जाय धाय मिले धाय अंतर राखी जो मिले तासो मिले बलाय. म्हणजे ज्याच्या मनात खरं प्रेम असतं त्याला त्वरित भेटलं पाहिजे, पण ज्याच्या मनात दुष्ट हेतू आहे त्याचं मन साफ नाही त्याला टाळलं पाहिजे. तुम्ही ज्या लोकांच्या संगतीमध्ये राहता त्यावर त्यांचा हेतूंचा पगडा असतो, आणि हे जर ओळखणं अवघड असेल तर हेतूमुळे लोक वेगळे कळतात. वेगवेगळे हेतू असलेल्या दोन समान व्यक्तीने समान शब्द उच्चारले तर आपल्यात वेगवेगळ्या भावना निर्माण होतात. वेगवेगळे हेतू असलेल्या दोन व्यक्तीची कृती समान जरी असली तरी त्यांच्यासाठी प्रतिक्रिया वेगवेगळी असते, आणि हे खरंच आहे, अत्यंत खरं अशा प्रकारे आहे. आणि काही कामाच्या ठिकाणची माणसं जी अशा अनेक प्रकारची असतात, आणि त्याच्यामध्ये काही अहंकारी, स्वतःला श्रेष्ठ समजणारी, मला सगळं माहीत आहे असं मानणारी, स्वतःला परिपूर्ण समजणारी, ढोंगी, मतलबी, फटकळ तोंडाची. आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की मला एक मुद्दा सिद्ध करायचा आहे की या प्रकारले चला या मुद्द्यावर वाद घालूया असं म्हणणारे, आणि बरंच काही आपण ज्याच्या संगतीत राहतो आपण अगदी पूर्णपणे नाही तर थोडंफार बनतो. वर उल्लेख केलेल्या मिळती जुळती संगत आपण निवडतो, आणि मग आपल्यातील सर्वोत्तम गोष्टी घेतल्या तरी कधी कधी अनावधानं आपण त्यांच्यातल्या सगळ्यात वाईट गोष्टी घेतो. आपण जर वादविवाद शाब्दिक युद्ध खेळण्याचं पाप केलं तर आपण त्यांना त्यात हरवू शकत नाही, कारण आपण स्वतःला दोष देतो. म्हणजे डुकराशी कधी लढायला जाऊ नये असं ते आपल्याला सांगतात. याचं कारण त्यांनी तुम्हाला घाणीत ओढलेलं असतं. त्यांनीच तुम्हाला त्या घाणीत ओढलेलं असतं. त्यांना त्यात मजा येत असते, आणि अनुभवाच्या जोरावर ते तुमच्यावर मातही करतात. आणि म्हणून कबीर असं सांगतो, कछुह कही नीच न छोडिये भले नी वाको संग पत्थर डारे कीच में उछाली बिगाडे अंग. म्हणजे वाईट लोकांची संगत भयानक असते. चिखलात दगड जरी मारला तर चिखल तुमच्या अंगावर ओढवतो. म्हणून आपण यातनं काही शिकण्यासारख्या गोष्टी असं सांगितलं की त्यांनी असं आपण ज्या लोकांच्या सहवासात राहतो त्याचे परिणाम अगदी स्वाभाविक नसतात, क्वचित दिसून येतात, पण पूर्णपणे अनुभवता येतात. जसं की चांगलं वाईट काही खाल्लं तर त्याचं परिणाम काळाने दिसून येतात. संस्थेमध्ये 8 मोठे विभाग असतात. विजेत्यांचा गट, भूतकाळातले यशस्वी तारे, द्रष्टे, सत्ता वाकवणारे, नाकारलेले, तरंगणारे, चांगली माणसं असणारे, महत्त्वाकांक्षी, ज्यांना तुम्ही सांगितलं त्यांच्यासारखे बनता. चांगली संगत ही चांगल्या मातीसारखी असते. म्हणजे माती खराब असेल तर चांगले बियाणं वाया जातात. समजुतीपेक्षा सोयीनुसार आपले मत बदलणाऱ्यापासून लांब राहा. आणि कुरडत आधार घेऊन राहणाऱ्याची संगत आपणही वाढवण्यासाठी आधारच शोधत बसू. आयुष्यात आपल्याला जर उंच आणि ताठ मानेनं उभं राहायचं असेल तर ती गोष्ट आपण झाडाकडून शिकायला हवी. अतिशय असं हे छान पुस्तक आहे, कॉर्पोरेट कबीर नावाचं. आणि याच्यामध्ये हा मी एक अनुभव नक्की हा जिवंत एक अनुभव मी घेतलेला आहे. खरंच अशी लोक असतात की जे स्वतःला सतत विजेते म्हणून असतात, आणि ते साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण कसे श्रेष्ठ आहोत, आपण कसे इतरांपेक्षा वेगळं आहोत हे सतत दाखवत असतात. आणि दुसऱ्याची ते प्रचंड बदनामी देखील त्या ठिकाणी करत असतात. त्यांना दुसऱ्याच्या मनाचा, दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या प्रसिद्धीचा, त्याचा असण्याचा या लोकांना काहीही फरक पडत नाही. ते नेहमी आपला स्वार्थच बघत असतात. आणि अशा लोकांपासून खरंच अगदी 4 हात लांब राहिलं पाहिजे, कारण ते प्रचंड सोयीनुसार वागत असतात. आणि मग जी अशी माणसं असतात की जी सगळ्यांना छान वागवत असतात, सगळ्यांवर विश्वास ठेवत असतात, सगळ्यांना आपलं समजत असतात, सगळ्यांमध्ये जिव्हाळा शोधत असतात, अशा लोकांचं मात्र ही लोक प्रचंड हाल करून ठेवतात. आणि मग त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा द्यायला ही लोक कमी करत नाहीत. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या संस्थेमध्ये काम करतो, जेव्हा आपण एखाद्या मोठ्या मॉबमध्ये काम करतो, तेव्हा अशी लोक ओळखून त्याच्यापासून 4 हात लांब राहणं खूप आवश्यक आहे.
नाहीतर तुमचा बळीचा बकरा झालाच म्हणून समजा. तर हे पुस्तक मी जसजसं वाचेन तसतसं याच्यातल्या काही काही चांगल्या गोष्टी, छान छान गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.